अंदाज समितीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात। अंदाज समिती सदस्यांची मेजवानी थेट चांदीच्या थाळीतनं। चांदीच्या थाळीचं भाडं 550 रुपये होतं अशी माहिती। अंदाज समिती सदस्यांना देण्यात आलेल्या थाळीची किंमत तब्बल 4500 असल्याची माहिती। अंदाज समिती अध्यक्ष सदस्य असे एकूण 600 अतिथी परिषदेला उपस्थित होते अशी ही माहिती। नशीब सोन्याचा चमचा नाही वापरला। अंदाज समिती सदस्यांना चांदीच्या थाळीतून देण्यात आलेल्या जेवणावरून संजय राऊतांचा हल्लाबोल। या सर्व प्रकरणाच्या चौकशीची मागणी। विधिमंडळ राष्ट्रीय परिषदेतील जेवणाची ताटं चांदीची नाहीत। विधिमंडळ सूत्रांचं स्पष्टीकरण। व्हाईट मेटल आर्टिफिशियल ताट असल्याचं विधिमंडळाचं म्हणणं। जेवणाचे दरही निम्म्याहून कमी असल्याचा दावा। अधिकृत प्रतिक्रिया देण्यास मात्र नकार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी आमदार नाराज। देवेंद्र भुयार, अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील नाराज असल्याची सूत्रांची माहिती। तर यशवंत माने, बाळासाहेब आजबे, सुनील टिंगरेही नाराज असल्याची माहिती। पक्षातल्या कोणत्याच बैठकीला बोलवत नसल्यानं तसंच पक्षाकडनं कोणतीच जबाबदारी दिली जात नसल्यानं राष्ट्रवादीतले माजी आमदार नाराज। सूत्रांची माहिती। पक्षात नव्या लोकांना मानसन्मान, आम्हाला अशी वागणूक का? आमदारांकडून सवाल उपस्थित। महायुतीतल्या 7 मंत्र्यांना अजूनही खासगी सचिव नाहीत। अनेक मंत्र्यांकडे मुख्यमंत्री कार्यालयाकडनं परवानगी नसतानाही अनेक खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी करतायत काम। अनेक मंत्र्यांकडे परवानगी नसताना अनेक खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी अशा सर्व अधिकाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस। मंत्र्यांच्या जवळच्या असलेल्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई होण्याची शक्यता। विधानसभेतील कथित मतघोटाळ्याविरोधातील प्रकाश आंबेडकरांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली। प्रकाश आंबेडकरांनी मतदानावर आक्षेप घेतला होता, मात्र प्रकाश आंबेडकर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली। भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट। वैयक्तिक कामाकरता भेट घेतल्याची माहिती। किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये। भोंग्यांबाबतच्या बैठकीत अजित पवारांचे सोमय्यांना स्पष्ट निर्देश। सोमय्या मशिदीत जाण्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। अजित पवारांची सोमय्यांना तंबी। पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळातर्फे 3600 कोटी मंजूर। बनास ते चांदणी चौक 2A आणि रामवाडी ते वाकोली 2B उन्नत मार्गांच्या निर्माणासाठी निधी। ठाण्यातील मोघरपाडा मेट्रो कारशेडला हायकोर्टाचा हिरवा कंदील। मेट्रो हा समाजोपयोगी आणि बहुउद्देशीय प्रकल्प, सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने लोकोपयोगी प्रकल्प असल्याने त्याला विरोध करणं योग्य नव्हे, हायकोर्टाचं निरीक्षण। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे इंडिगो एअरलाइन्स कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात एकत्रित आंदोलन। या संदर्भात खासदार अरविंद सावंत आणि मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाईंनी प्रादेशिक कामगार आयुक्तांची घेतली भेट। आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण होत असल्यानं आणीबाणीत शिक्षा भोगलेल्या 80 ते 85 व्यक्तींचा सत्कार सोहळा। नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मांनी केला सत्कार। सांगलीतील कृष्णा नदीकाठच्या गावांसोबतच आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांचाही शक्तीपीठला विरोध कायम। अधिकारी मोजणी करण्यास आल्यावर झोपून आंदोलन। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा सलग दुसऱ्या दिवशी विरोध। बार्शी तालुक्यातील शेळगाव आर या ठिकाणी मोजणीसाठी आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध। जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर शेतकऱ्यांची महामार्गाविरोधात घोषणाबाजी।